श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सन 2022-23 मध्ये तब्बल 1,78,00,000 रुपयांच्या निधीतून जल जीवन मिशन योजनेचे काम केल्याचा दावा प्रशासनाने आणि ठेकेदाराने कागदावर केला असून माहिती अधिकारातील कागदपत्रांनुसार गावात कोट्यावधींचा निधी खर्च करून पाणी योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत गावात 15 किलोमीटर पाईपलाईन आणि मशिनरी बसविल्याचा दावा केला आहे। प्रत्यक्षात मात्र गावातील जमिनीवर कोणतीही पाईपलाईन किंवा ज्या विहिरीवर हे काम करण्यात आले असे सांगितले जात आहे त्या ठिकाणी मात्र कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणलाय। यात धक्कादायक बाब म्हणजे दलित वस्ती योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे काम जलजीवन मिशनमध्ये दाखवून दुहेरी भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोपही केला जात असून कागदावर असलेल्या 15 किलोमीटर पाईपलाईनपैकी प्रत्यक्षात 5 किलोमीटर जरी पाईपलाईन दाखवली तर आम्ही त्यांना बक्षीस देऊ असे आव्हान वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर गौतम चित्ते, वंचित बहुजन आघाडी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष। आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे 2022-23 साली जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास 2 कोटी रुपये निधी या गावासाठी आला होता आणि या गावामध्ये संबंधित ठेकेदार असतील, इंजिनियर असतील यांनी कागदोपत्री असं दाखवलं आहे की आमच्या गावामध्ये 15 किलोमीटरची पाईपलाईन यांनी या गावामध्ये टाकलेलं आहे, परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की यांनी या गावामध्ये किमान 5 किलोमीटर जरी लाईन टाकलेली जर गावकऱ्यांना दाखवली तर आम्ही त्यांना एक आमच्या वतीने बक्षीस देऊ। विषय असा आहे की या गावात पाण्याची व्यवस्था नाही आहे, तरी या लोकांनी कागदोपत्री शासनाचा निधी लाटण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आम्ही लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांना आम्ही लवकरच भेटून या संबंधित विनंती करणार आहोत की संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी। मुळात जी विहीर दलित वस्ती योजनेअंतर्गतली आहे त्या विहिरीचं काम यांनी जलजीवन मिशन अंतर्गत च्या विहिरीवर दाखवलं आहे, तरी ह्या सगळा पूर्णपणे भ्रष्टाचार आहे। तरी लवकरात लवकर या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी आम्ही विनंती लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत। या कागदी विकासामुळे ग्रामस्थांना मात्र पाण्यासाठी उन्हातान्हात मैलोनमैल पायपीट करावी लागत असून केवळ कागदावर झालेल्या योजनेसंदर्भात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। काय आहे, आपण राहता कुठं आणि या ठिकाणी आपल्या ज्या गावात आहे जलजीवन योजनेची योजना राबवली गेलेली आहे, हर घर जल ते पोहोचवलं गेलं असे अशा पद्धतीने बोललं, काय नेमके प्रकार आहे? मी किरण माधव झालटे, राहणार हरेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आणि आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनची योजना त्यांनी राबवली, फक्त कागदपत्रे राबवली आणि आमच्या घरात त्यांनी काय नळ दिलेलं नाही, आमच्याकडे ती पाईपलाईनसुद्धा टाकलेली नाही आणि आम्हाला म्हणतात का तुम्हाला जलजीवन मिशनचं पाणी पोहोच झालं नाही। मग आता 2 कोटी रुपये जवळपास गावाच्या जलजीवन योजनेसाठी आले, मग आता ते गेले आता हे एक तर कॉन्ट्रॅक्टदाराच्या घशात गेले, नाही तर एक तर जे बॉडी असेल त्यांच्या घशात गेले असेल। आणि काय परिस्थिती आहे पाण्याची इथं? पाण्याची अशी परिस्थिती आहे का काही लोकांना कॅनने पाणी द्यावं लागतं इथं, टेकवॉटरच्या लोकांना। आणि नाही पाणी आलं तर मग मला फोन करतात पाण्याची कॅन घेऊन या म्हणून। नाही, इथं तर जलजीवन योजनेअंतर्गत हर घर जल नळ दिला गेलेला आहे, प्रत्येक घरात पाणी येतं असं बोललं जातं, काय वाटतं? नाही, पाणी दिसत नाही तिथं, म्हणजे योजनेची अंमलबजावणी झालेली नाही इथे? नाही। आपलं नाव काय, आपण राहता कुठं आणि आपल्या इथं जे आहे जलजीवन योजनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाणी मिळतं असं बोललं जात आहे, हर घर जल आपल्याला पोहोच झाला असं बोललं, काय सत्य परिस्थिती? माझं नाव संतोष मधुकर बनसोडे, मी हरेगाव डिकोटर या ठिकाणी राहतो आहे। चांगला प्रश्न केला सर। या ठिकाणी शासनाने जलजीवन योजना ही हरेगाव ग्रामपंचायत मार्फत राबवली आहे। लोकांच्या पिण्याचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे म्हणून केंद्र सरकारने योजना दिली आहे। करोडो रुपये ते खर्च केले, पण प्रत्यक्षात कोणतेही काम ग्राउंड लेवलला झालेलं नाही। सदर ठेकेदार जे कोणी असेल ग्रामपंचायतनी त्यांच्याकडून ते पूर्ण करून घ्यायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षात तसं काही काम नाही। आज रोजी आमच्या डिकॉटरमध्ये प्रतिदिन 82 लिटर पाणी कुटुंबाला दिलं असं त्या कागदपत्रात आहे, पण प्रत्यक्षात तसं पाणी नाही। आम्हाला पाण्यासाठी 2-3 दिवस आड पाणी येतं आणि पाण्यासाठी भटकंती आहे। येथे पाणी नसल्यामुळे खूप अडचणी आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, जे काय थोडंफार आहे त्याच्यामध्ये आम्हाला ती गरज भागवली जाते आहे। म्हणून या ठिकाणी ती योजना पूर्ण झाली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे आणि पाणी घरी आलं पाहिजे, कारण शासन हे लाखो करोडो रुपये हे जनतेच्या सुखसोयीसाठी खर्च करतं, पण इथले तथाकथित लोक असेल म्हणजे ग्रामपंचायतले अधिकारी असेल, काही आहे प्रमाणात सर्वांना दोष द्यायचा नाही आपल्याला, काय अधिकारी वर्ग असेल, पण या ठिकाणी ती योजना पूर्ण झाली पाहिजे, लोकांचा पाण्याचा प्रश्न हा मिटला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून आमची प्रशासनाला, ग्रामपंचायताला आणि कार्यकारिणीला यांना विनंती असेल,
का आपण हे तातडीने राहिलेलं काम त्या ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावं, अन्यथा जर तसं झालं नाही तर सदर व्यक्तीवर आपण गुन्हे दाखल करावा अशी आमची स्पष्ट मत आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.